दारोदार जाऊन, कॉलेजला जाऊन, शाळेवर जाऊन, अशा ज्या काही ट्रेनिंग आहेत त्या ट्रेनिंगमध्ये जाऊन आपल्याला आपली पगार मागण्यासाठी आझाद मैदानाला जायचं, हे मनाईसाठी इथं यावं लागतं. यातच आपलं अपयश आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपला टप्पा पाहिजे असेल, आपल्याला वेळेत आपली जर पगार व्हायची असेल, आपले जे काही हेड आहेत त्या हेडला वारंवार जे काही निधीची कमतरता आहे ती जर पूर्ण करून घ्यायची असेल, आपल्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवायच्या असतील, तर त्या सोडवण्यासाठी संघटना, समन्वय संघ, एकजूट ही महत्वाची आहे. आणि त्यामुळंच येत्या 18 तारखेला महाराष्ट्रामधील सर्व संघटनांनी मिळून एकत्रित अशा प्रकारचा महाएल्गार आपण पुकारलेला आहे. पहिल्या 2 महाएल्गारामध्ये 20% 40% ज्युनियरला आणि 40% 60% प्राथमिक माध्यमिकला आपण मिळवलेला आहे. नक्कीच प्राथमिक माध्यमिकला 80% आणि ज्युनियरला 60% आपल्याला या 18 तारखेच्या आंदोलनामधून मिळवायचंय. आणि ते मिळवण्यासाठी दुसरं तिसरं कोणी येणार नाही. आपल्याला आपली ताकद आझाद मैदानावर दाखवावं लागणार आहे, त्याच वेळेस होणार आहे. आपण सगळेजण दोष देतो, शासनाला देतो, आमदार लोकांना देतो, आपल्या प्रतिनिधींना देतो, पण दुर्दैव आहे यामध्ये कुणाचाही गुन्हा नाही, गुन्हा आपला आहे. आपल्याला चीड येत नाही, आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची आपल्याला थोडी सुद्धा जाणीव होत नाही. आणि त्यामुळंच वामनदादाच्या शब्दात जर सांगायचं झालं, मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा. मला चीड जर आली असती तर मी आझाद मैदानात आलो असतो. 63,000 बांधवापैकी आम्ही 400, 500, 700, 1000, 2000, 3000, 4000च्या पुढे कधी आकडा गेलेलो. मी काय म्हणतो, एवढे तर हे जे काही आपल्या ट्रेनिंगला इथे लोक आहेत तेवढे लोक तरी आझाद मैदानावर असलेत, आम्ही आझाद मैदान फेकून टाकतो. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. आणि विशेष महिला भगिनींना पगारामध्ये 100% 50 जे काही समानता लागते, आंदोलनामध्ये येताना समानता दिसत नाही, खंतय. महिला भगिनींनी सुद्धा आंदोलनामध्ये आलं पाहिजे, कारण एक महिला आमच्या 10 बांधवांना प्रोटेक्ट करते. ज्यावेळेस आमच्यावर लाठी हल्ला झाला होता, त्या लाठी हल्ल्यामधून आम्ही कसे बसे वाचण्याचं कारण दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून आमच्या महिला भगिनी आहेत. त्यामुळे महिला भगिनींना सुद्धा विनंती करतो की आपण आंदोलनात आलं पाहिजे. 18 ते 24 तारखेला APCची बैठक आहे. 18 तारखेपासून आपण जर आझाद मैदान दानानून सोडलं तर कुठंतरी 24 तारखेला आपला जो काही प्रश्न आहे, आपला जे काही प्रस्ताव आहे, तो शिक्षण खातं 18 तारखेपासून तयार करायला लागेल. 24ला APCला मंजुरी भेटेल आणि त्यावेळेस आपला निधी मंजूर होईल. त्याशिवाय काही एक होणार नाही. नाहीतर शासनाची मनशा आहे 1 जून 2024, फक्त पुढचा आकडा बदलायची त्यांची मानसिकता झाली आहे. 24/25, 1 जानेवारी 25, 1 एप्रिल 25, अशा वेगवेगळ्या तारखा त्यांच्याकडे. आपल्याला कोणती तारीख निवडायची, ती निवडायची तारीख आपल्या हातात 1 जून 24 जर पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी तिथं आलं पाहिजे. आणि बऱ्याचशा जणांना मुख्याध्यापकाच्या अडचणी, तिथं मुख्याध्यापक सुद्धा असतील, बऱ्याचशा जणांना संस्था चालकाची अडचण असेल. अशा अडचणी असणाऱ्यांनी कुणालाही भीक घालू नका. 10-5 दिवसाची आपले 18 ते 24 8 दिवसाची पगार जाऊ द्या. आपल्याला महिन्यामधून, वर्षामधून आपल्याला अर्जित रजा 15 भेटतात. 8 रजा अर्जित जाऊ द्या, आपली फेब्रुवारीमध्ये पगार निघत. रजेला घाबरू नका, रजा टाका आणि सगळ्यांनी आझाद मैदानात या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. मी सगळ्यांची वाट बघतो. 18 तारखेला पहिल्याच दिवशी आपण सगळ्यांनी आझाद मैदानात यायचं, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. शिक्षण